नमस्कार सगळ्यांना। आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहे, ओल्या नारळाचे, ते पण गव्हाच्या पिठाचे बनवायचे आहेत। त्याच्यासाठी आपण खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे। ओल्या खोबऱ्याचा किस करून पाहिजे तेवढा घ्यायचा। 2 नारळाचा मी इथे घेतलेला आहे किस, आणि त्याचा किस एवढा तयार झालेला आहे। छोटे छोटे तुकडे तुम्ही नंतर कशाला आमटीला वापरू शकता। आणि गूळ आपण किसून किंवा चिरून जरी घेतला तरी चालतो, आणि त्याची पावडर पण भेटते गुळाची। आणि कढईत काय करायचं, त्याच्यानंतर आपण तूप घ्यायचं। थोडंसं तूप यासाठी घ्यायचं की कढईला आपल्या सारण चिटकायला नको म्हणून। आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं कढईमध्ये। ते थोडं खोबरं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, आणि जो किसून घेतलेला गूळ असतो तो थोडा टाकायचा। म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही गोड करू शकताय। आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकायची, टेस्ट चांगली येते। आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ ह्यासाठी टाकायचं असतं गोड पदार्थामध्ये की त्या पदार्थाची चव अजून चांगली लागते, आणि खायला पण चांगलं लागतं ते चवीला। हे भाजून घ्यायचं, लालसर असा कलर येतो चांगला त्या सारणाला। चांगलं सारण शिजलं जातं गुळामध्ये, आणि असं बघा आता कलर आलेला आहे त्याला सारणाला। आता भाजून झाल्यावर आपल्याला मोदकासाठी कणिक मळायची। कणिक पण मळताना थोडी घट्ट आणि थोडी पातळ, म्हणजे जास्त पण घट्ट नका मळू आणि जास्त पातळ पण नका मळू। अशी कणिक तयार झाली पाहिजे आपली, की जेणेकरून आपल्याला त्याची पानं व्यवस्थित लाटता येतात। आता ते आपल्याला लाटण्यासाठी पोळपाटला थोडंसं तेल लावायचं। छोटे छोटे पानं आपल्याला जशी पाहिजे तशी लाटून घ्यायची, आणि अशा हाताने त्याच्यात छोट्या छोट्या पाकळ्या करायच्या। आणि त्या काही जास्त अवघड नाहीत करता, अशा छोट्या छोट्या केल्या तरी चांगला दिसतो मोदक दिसायला पण, आणि लागायला पण चांगला लागतो तो। हे बघा तयार झालेले आहेत आपले मोदक। आता मोदक पात्राच्या चाळणीत मी तेल लावलेलं आहे खाली थोडं, आणि आता हे आपल्याला उकडायला ठेवायचं आहे। उकडण्यासाठी तुम्ही स्टीम पात्र असलं तरी वापरा, किंवा पातेल्यात पाणी घ्यायचं 1-1.5 तांबे, आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची उकळी आल्यावर। आणि आपले असे मोदक आता उकडून घ्यायचे। 10 ते 15 मिनटं तुम्ही मोदक उकडून घेतले की आपले उकडीचे मोदक आता रेडी झालेले आहेत। मस्त असं कलर आलेला आहे त्याला, आणि दिसायला पण खूप छान दिसतात, आणि मला तर खूप आवडतात उकडीचे मोदक। आता तुम्ही बघा, हे आपले मोदक रेडी झालेले आहेत आता, आणि तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा, ओल्या नारळाचे मोदक। आणि त्याच्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही मैद्याचं पण वापरू शकता, पण गव्हाचं पीठ आपल्याला खायला पौष्टिक आहे। आणि आपला मोदक बघा असा छान शिजलेला आहे, आतमध्ये सारण पण, आणि दिसायला पण खूप भारी दिसतो।